मिस युनिव्हर्स गोवाच्या स्पर्धेच्या स्टेट डिरेक्टर मिताली सोनावणे आपल्यासोबत आहेत. नमस्कार मिताली, तुझं माय महानगर मानिनीमध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे. आज मिस युनिव्हर्स गोवाची स्पर्धा पार पडली आहे. एकंदरीत अनुभव आणि भावना तुझ्या काय सांगशील? मला तर सर्वप्रथम सर्व स्पर्धक इतके सुंदर होते आणि इतके अप्रतिम होते, त्यांच्या प्रत्येकामध्ये वेगवेगळे कलागुण होते. परंतु आपल्याला एकाला जिंकवायचं असतं, तर ते जिंकवताना मला फार दुःख होत होतं, कारण की ज्या बाकीच्या कंटेस्टंट होत्या त्या इतक्या स्ट्रॉंग होत्या की माझ्याकडे पर्याय नव्हता. पण कधी असं असतं ना की जिंकते ती एकच असते, तर ती एक आज जिंकलेली आहे. आणि बस अजून म्हणजे मी खूप खुश आहे की माझ्या स्टेटमध्ये इतक्या छान छान मुली आल्या आणि त्यांनी इतकं छान प्रेझेंट केलं स्वतःला. मला तुला विचारायला आवडेल की मुंबईची सुकन्या, मिस इंडिया, त्यानंतर मिस युनिव्हर्स गोवाची स्टेट डिरेक्टर, काय भावना, काय सांगशील? भावना अशी आहे की मी सर्वांना हे सांगू इच्छिते की तुम्ही जिथे आहात तिथे तुम्ही स्टॉप करू नका स्वतःला, कारण की तुम्ही पुढे जात राहाल. प्रयत्नार्थी परमेश्वर बोलतात ते हेच. कारण मी स्वतः ह्या स्पर्धेसाठी 5 वेळा ट्राय केलं होतं, बट माझं सिलेक्शन नाही झालं. त्यावेळेस मी तेवढी स्ट्रॉंग नसावी. देन मी स्वतःवरती वर्क केलं अँड देन आय कम स्ट्रॉंगर ॲज अ डिरेक्टर अँड आय फील इमेन्स प्राऊड ऑन माय सेल्फ. महाराष्ट्रातल्या मुलींना, महिलांना, मराठी मुलींना मॉडेलिंग ही देखील एक फील्डच आहे. त्याबद्दल काय सांगशील? कारण अजूनही महिला खुलून या स्पर्धेमध्ये किंवा कुठेतरी येत नाही, त्याबद्दल काय बोलशील? हा प्रश्न तुम्ही मला खूपच सुंदर विचारलेला आहे. सर्वप्रथम मी सर्व महिलांना हे सांगेल की तुम्ही मॉडेलिंग हे क्षेत्र अशा पद्धतीने पाहू नका की ज्यामध्ये की तुम्ही मुलीला तुमच्या पाठवत नाही. मी सांगेल तुम्हाला, तुम्ही तुमच्या मुलीला पाठवता. जसं माझ्या आई वडिलांनी मला ही स्ट्रीम दाखवली आणि या स्ट्रीममध्ये धाडसी वृत्तीने मला पाठवण्याचा प्रयत्न केला, तसं तुम्हीही तुमच्या मुलींना पुढे पाठवा. मॉडेलिंग म्हणजे नक्की काय आहे हे सगळ्यांना तुम्हाला कळण्यासाठी सगळ्यात पहिलं तुम्ही माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करू शकता. तुम्हाला तिकडे तुमची सगळी माहिती मिळेल, उत्तरं मिळतील प्रश्नांची जी पडलेली असतील ते. आणि मी तुम्हाला हे सांगेल, मॉडेलिंग म्हणजे तुमचा आत्मविश्वास हा स्वतःबद्दल किती छान आहे किंवा किती स्ट्रॉंग आहे हे यातून तुम्हाला कळेल. मिस युनिव्हर्स गोवाच्या या स्पर्धेसाठी कोणताही क्रायटेरिया नव्हता आणि त्याच स्पर्धेमध्ये आज सेकंड रनर अप म्हणून एक मॅरिड वुमन आली आहे. त्याबद्दल काय म्हणशील? मला ॲक्च्युली एक्सपेक्टेशन नव्हतं की कोणतीही स्पर्धक माझ्या स्टेटमधून मॅरिड येईल. आय थॉट की सर्व सिंगल प्रेफरन्स करतील, बट मी खूप ग्रेटफुल आहे की ती वुमन माझ्या स्टेटमधून आली आणि तिला थर्ड प्लेस म्हणजे सेकंड रनर अप मीन्स थर्ड प्लेसमेंट ही आलेली आहे. सो मला खूप छान वाटतं की हा हिस्टॉरिक मोमेंटचा मी एक पार्ट आहे, कारण की ती माझ्या स्टेटमधून माझ्या डायरेक्टरच्या अधिपत्याखालून ती त्या स्टेजपर्यंत पोहोचणार आहे. थँक्यू. आणि आणखी प्रेक्षकांना काय सांगशील, म्हणजे इथून पुढचा क्रायटेरिया काय असणार आहे? कारण आता रनरअप सुद्धा झालेत आणि विनर सुद्धा मिळाले. हो, तर पुढचा क्रायटेरिया असा असणार आहे, जी आपल्या इथे मिस युनिव्हर्स गोवा जी झाली आहे ती मुलगी स्वतःला नॅशनल लेवलवरती स्वतःला रिप्रेझेंट करणार आहे. आणि मग नॅशनल थ्रू जर तिने नॅशनल चांगला परफॉर्मन्स दिला तर ती इंटरनॅशनलही भारताचं प्रतिनिधित्व करू शकते. अगदी शेवटच्या प्रश्नावर येते, सगळ्या महिलांना तू काय मेसेज देशील? मी सर्व महिलांना हाच मेसेज देईल, तुम्ही जसे आहात तसे सुंदर आहात. तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये तुमचाही लक आजमावून पहा आणि तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही जाड असा, बारीक असा, गोरे असा, काळे असा, हे मॅटर नाही करत. तुमचा कॉन्फिडन्स, तुमची सुंदरता ही तुमच्या अंतर्मनामध्ये असते.